आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, कायद्याचं पालन करा, परिस्थिती बिघडल्यास जिहादी जबाबदार, नितेश राणेंचा इशारा। कोणत्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचा दम। चुकीचं बोलतात, कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेडेवाकडं बोलतात। तुम्ही त्यांना दोष देत असाल, त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही। जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे, नितेश राणेंचे हे वक्तव्य होतं। तर नितेश राणेंसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करण्याची राष्ट्रवादीमध्ये ताकद आहे। सुनील तटकरेंकडून राणेंच्या वक्तव्यावर रोष। राणेंसारखा एखादा बेताल वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे। केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, त्या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। छत्रपतींबाबत नितेश राणेंचं अपमानास्पद वक्तव्य, अमोल कोल्हेंचा आरोप। तर आता सत्तेला लात मारून बाहेर पडा तरच ताकद दिसून येईल, कोल्हेंचं अजितदादा गटाला आव्हान। तोंडाची वाफ दवडून काही फायदा नाहीये। जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जो कोणी करत असेल अशा पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसण्यात काय अर्थ आहे। सत्तेला लात मारून त्यांनी बाहेर पडलं तर निषेध करण्याची ताकद कोणात हे कळेल। आम्ही मुंबईत स्वच्छता मोहीम राबवली, काहींनी मुंबईची तिजोरी साफ केली। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। कोणीतरी म्हणेल की शिंदेंनी ट्रॅक्टर चालवला, पण हा बीच कॅम्पर आहे। आदित्य ठाकरेंवर देखील साधला निशाणा। आमच्या 3 पिढ्यांनी शेतीचं वीज बिल भरलेलं नाही, डीपी जळल्यास इंजिनियरला हजार रुपये देऊन आम्ही बसवून घेतो। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं हे धक्कादायक वक्तव्य आहे। आजोबांना भरलं नाही, वडिलांना भरलं नाही, आम्ही भरत नाही, डीपी जळाली तर 1000-2000 इंजिनियरला देतो आणि डीपी आणून बसवतो। भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिंदेगडाचे 4 खासदार पराभूत, मित्र बनून नाण्यावर सुरी लावण्याचं काम भाजपनं केलंय, बच्चू कडूंचा आरोप। संजय राऊत म्हणजे शिवसेनेचं आकाशवाणी केंद्र, दिल्लीत 3ऱ्या पक्षाचं सरकार आहे असाही टोला। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांकडून फायनान्स, भाजपचे मंत्री सुरेश खाडेंचं वक्तव्य। लाडकी बहीण तिघांच्या डोक्यातून आलेली योजना, खाडेंचं वक्तव्य। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदारांचा विनंती अर्ज सहकार मंत्री वळसे पाटलांनी फेटाळला। संस्थेच्या आर्थिक नुकसानीची भरपाई संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेतून होणार।